फॉलो करायला लागतं. तू जरासं प्रोफेशनल वागलास का नाही, तुला पण काय बोलणार नाही. आद्या नाही बोलू दे, मी काय प्रोफेशनल वागणार नाही. तर हाय गायज, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि कालच आपण ट्रेकिंगवरनं आलोय आणि कामावर का आपण काल पण गेलो नव्हतो, आज सकाळी पण गेलेलो नाही कारण काम नव्हतं. आणि आता दुपारचे 1:30 वाजला आहे आणि कामावर आता आपलं काम आले आणि आपण निघाले आता कामावर. आणि तिथनं बघू संध्याकाळचं काय काय नियोजन. परवाचं काम तर राहिली ते करायला वाटतं. गाडी बघा, 2-3 दिवस आपण कुठे नेलेलं नाही, शुक्रवारपासून, त्यामुळे पूर्ण घाण झालं. कामावर आणि आता भेटू डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता. तर आत्ता मी कामावरनं बाहेर पडले आणि संध्याकाळचे 5:30 वाजल्यात. आणि आज अर्धा तास लवकर बाहेर पडले कारण मला जायचं आहे इस्कॉन मंदिरला. लई दिवस झालं गेलेलो नाही तिकडे शूट करायला आणि मंदिरात पण गेलेलो नाही. तर आत्ता मी आणि माझी मैत्रीण जाणार आहे, तिला पण जायचं होतं, लई दिवस झालं. तर आत्ता मी घरात पोचलो आहे आणि आवरून मी लगेच बाहेर पडणार आहे. तर मी आवरून झाल्यावर भेटतो तुम्हाला. तर आत्ता माझं आवरून झाले आणि आपण डायरेक्ट आता जाणार आहे इस्कॉन मंदिरात. आणि तिथं बघूया आरतीला थांबायचं का नुसतंच जाऊन दर्शन घेऊन यायचं. तर आत्ता मी इथं पाणीपुरी खायला थांबले. देणार आहे मला ही रिक्षा. आत्ता पाणीपुरी मी घेतल्या, तयार झाली आपली. स्पॉन्सर बाय रिक्षा. मग तिकडे जाऊन बसायला पाहिजे. ए स्क्रॅचेस बिचेस आल्यात की. तर आता आमचं पाणीपुरी खाऊन झाली आणि आता निघाले डायरेक्ट इस्कॉन मंदिर. तर आत्ता आपण पोचलोय इस्कॉन मंदिरला. काय झालं? माईक काढलाय. आमचं दर्शन घेऊन झाले आणि निघालो आता डायरेक्ट घरला कारण संध्याकाळचा लेट झाला आहे आणि मला जेवून घरातनं आणि बाहेर जायचं आहे पिक्चरला. 10:30चा शोला आहे. तर आत्ता आपण इस्कॉन मंदिरातनं घरात आलोय आणि बघूया आता जरा जेवूया, जेवण झालं असलं तर.
आणि जेवून मग आपल्याला पिक्चरला जायचं 10:30 वाजता. तर आत्ता माझं जेवण झाले आणि रात्रीची आता थंडी भरपूर आहे, त्यामुळे मी जॅकेट वगैरे घालून तयार झालो आणि आम्ही आता डायरेक्ट आयनॉक्सला पिक्चर बघायला जाणार आहे आणि 10:30चा शो आहे आणि आत्ता 9:30 वाजल्यात. 1 तास आधी आम्ही बाहेर पडणार आहे आणि मला घ्यायला मित्र येणार आहे आणि बाकीचे सगळे गावात आल्यात. तर चला बघूया पिक्चर आयनॉक्सला. तर आत्ता मी आयनॉक्सच्या दारात पोचलो आहे आणि मित्र गाडी लावायला तिकडे गेला आहे आणि बघू शकता आयनॉक्स रिलायन्स मॉल. तर मित्र तिकडनं आला आहे आणि आपण इकडून वळूया आणि आम्ही 10 ते 15 मिनिटच म्हणजे 10 ते 10:15 वाजल्यात आणि एवढं लेट आलो आम्ही. लवकर येणार होता. जाते ना व्यवस्थित. आपली तिकीट कुठं आहेत? हा आहे ना हो? आणि काढणार का फोटो? ए आजाचा फोटो बघ की, फोटो बघ की, फोटो लांबू आहे वर आजाचाच की. जिंकलीत चारीच्या चारी जिंकलीत ती मंडळ. हा नाही, मंडळ, पीटीएम आणि जुना बुधवार या 3 मॅचेस आहेत आपल्या मंडळीच्या. पीटीएम, खंडोबा आणि जुना बुधवार. कुणाला पण आपण एक मारली की नाही की जाते आपण. डॉक्टर तू उतरा लागतीस बघ. तू जरासं प्रोफेशनल वागलास का नाही, तुला पण काय बोलणार नाही. बोलू दे, मी काय प्रोफेशनल वागणार नाही. आद्याला भेटायला सगळ्यांना प्रोफेशनल यायचं टाय बी ब्लेझर घालून. आणि काका आदित्य कुठं आहे असं विचारायचं, त्याच्यावर तुम्हाला एंट्री नाही डायरेक्ट काकाला सलूट मार हा त्याच्या पाहतो. म्हणून तुला कुठं नेत नाही. बोंबाल हाऊसफुलचा बोर्ड कुठे घेऊन निघालायचा, त्यांचा माणूस वाटला काय घेऊन जातोस? माझ्या गॉगल घातलं काय मिस्टर इंडियाचा गॉगल आहे. पहिला 3D आहे. वापरलेला आहे, दिलंय ते घे. हाय तुझं जाई 4 नंबर. कुठं बी बस काय
दुसरा पार्ट धुरंधर बघायचा एक नंबर आहे बघूनच आहे. ए, नाही, आम्ही संभाजी बघायला तुझा एवढा मोठा वाघ दाखवला त्याने आम्ही उठून काय संभाजी आलता माझ्या तुला तर माहिती दुसऱ्या विलन नाही. तर आत्ता मध्यंतर झाला पिक्चराचा आणि आम्ही निघालो आता परत फ्रेश होऊन आत. पिक्चर जरा बोरिंग वाटायला. तर आत्ता रात्रीचे 2:30 वाजल्यात आणि पिक्चर आत्ता संपलाय आणि पिक्चर काय मला एवढा आवडलेला नाही. आणि हे पण काय म्हणते त्याला ते कळालंच नाही मला. फक्त डॉक्टरला कळालाय कारण त्यानं सगळं पार्ट बघितलं त्याचं आधीपासून. तर आता चला घरला. तर आता मी पोचले घरात आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटून नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.